जाताय, ज्याला ज्याला हा प्रोडक्ट सांगताय, हा बिझनेस सांगताय, एका स्टँडर्डनी सांगा. असं प्लीज माझं प्रोडक्ट घे, वापरून बघ असं सांगू नका. कसं सांगितलं पाहिजे? हे प्रोडक्ट, हे बेनिफिट्स, हे रिझल्ट आलेले आहेत, हे वापरायचं आहे. ते बोलले की नाही, म्हणायचं ठीक आहे, दुसरीला सांगते मी. थांबायचं नाही, कारण त्यांना सांगताना सांगून यायचं की जेव्हा त्रास होईल तेव्हा मला सांगावं. मी मार्केटमध्ये इथंच आहे. ह्या ॲटिट्यूडनी तुम्ही फिराल तर पुढच्या 1-2 महिन्यानंतर तुमचा बिझनेस असल्या लेवलला बूम झालेला असेल की लोक घरोघरी तुम्हाला शोधत येतील आणि तुमच्याकडून VR मोडचे प्रोडक्ट घेतील. काय वाटतंय, असा दिवस आला पाहिजे की आपणच घरी म्हणजे ती पिशवी उचलायची पाठीवरती फिरायचं नाही सर. कसे दिवस आले पाहिजे, लोक तुम्हाला शोधत आले पाहिजे. हो, येस. सो ह्याच पद्धतीने तुम्हाला सगळ्यांना काम करायचं. बाकी फाईल कशी प्रेझेंट करायची सरांनी सांगितलं. हो. किती लोक अशा फाईल घेऊन आजपासून सुरू करणार आहेत? घेणार फाईल? हो. फाईल सांगणार. बघा, ही फाईल आज तुम्ही घेतली तर उद्यापासून सांगायला लागला तर उद्यापासून तुम्हाला लगेच प्रॉपर सांगता येईल असं काही नाहीये, किंवा लगेच तुम्ही प्रॉपर सांगितलं पाहिजे अशी सुद्धा गरज नाहीये. पण ती फाईल सोबत असली तर तुम्ही काही सांगायचं ते विसरणार नाही. बऱ्याचदा काय होतं की तुम्ही माहिती द्यायला जाता पण कधी कधी प्रोडक्ट घेतलं जात नाही आणि रिटर्न जाताना आठवतं, अरे मी हे बोललीच नाही, ही बोलली असती तर तिने काय केलं असतं, घेतलं असतं. मग ती फाईल असेल तर तुम्ही काय विसराल का? नाही. तुमचा कॉन्फिडन्स चांगला राहील की नाही राहणार? बरोबर आहे. त्यानंतर जे सरांनी पॅम्पलेट्स दाखवले, हे पॅम्पलेट्स काय करायचे, हे प्रिंट करून आपल्या घराच्या बाहेर, सांगितलं सरांनी, हो सांगितलं, घराच्या बाहेर आपल्या सोसायटीमध्ये आपल्या एरियामध्ये लावा आणि इथं कुणाचा फोटो लावा, स्वतःचा आहे ना. म्हणजे लोक ते बाकीचं वाचूच नाही, तो फोटो अगं तुझा फोटो लागला माहिती घरी ये, बरोबर आहे की नाही. सो बॅनर्स असे प्रिंट करा, असे लावा, तुमच्या एरियामध्ये लावा, कारण लोकांना कळायला पाहिजे तुम्ही काहीतरी करताय. लोकांना माहितीच नाही तुम्ही काय करताय, काय फायदा आहे. बरोबर आहे की नाही. सो या गोष्टीवर सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. आणि आज तुम्ही सगळेजण इथं आलात, आजचा प्रोग्राम अटेंड केलात. पहिल्यांदा मी संभाजीनगरमध्ये आलो, छत्रपती संभाजी महाराजांच्या नगरीमध्ये आलो आणि मला असं वाटतं की तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांसाठी जोरदार गाणं झालं पाहिजे. आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की आजचा प्रोग्राम ऐकून किती लोकांना असं वाटतं की VR मोड जॉईन करावं वाटतंय. सो तुमच्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि आज आम्ही आलोय, पहिल्यांदा आलोय आपल्या या नगरीमध्ये, तर या पहिल्यांदा आल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना एक ऑफर देण्याची इच्छा झालेली आहे. सो जी लोक आज इथे VR मोड 3150 रुपये भरून ऑन द स्पॉट जॉईन करतील, जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत, आज म्हणजे रात्री 12 पर्यंत, जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत जी लोक 3150 रुपये भरून VR मोड जॉईन करतील अशा सर्व सभासदांना 5 ॲलोवेरा जेल, 2 पॅड आणि 2 लाइनर फ्री मिळतील.